नमस्कार सर्वांना सुप्रभात. मंदिरात एका दृष्टीहीन व्यक्ती आणि देव यांच्यातील संवाद. दृष्टीहीन व्यक्ती. देव, मी ऐकले आहे की तू सर्वशक्तिमान आहेस. तू मला दृष्टी देऊ शकशील का? मी अनेक वर्षांपासून अंधारात चाचपडत आहे. देव, मी तुला दृष्टी देऊ शकतो, पण मला सांग, तुला दृष्टी का हवी आहे? या जगाला पाहण्याची तुझी इच्छा काय आहे? दृष्टीहीन व्यक्ती. मला हे जग बघायचे आहे देवा. मला रंग, रूप, आकार अनुभवायचे आहेत. मला माझ्या प्रियजनांना बघायचे आहे, ज्यांची फक्त मी कल्पनाच करू शकतो. मला सूर्याचा प्रकाश आणि रात्रीच्या चांदण्या बघायच्या आहेत. देव, जगण्यात दृष्टी पलीकडेही खूप काही आहे. तू ते जाणतोस का? तुझ्या मनात जी दृष्टी आहे ती बाह्य दृष्टीपेक्षा अधिक महत्त्वाची आहे. दृष्टीहीन व्यक्ती. मला माफ कर देवा, पण मला बघण्याची तीव्र इच्छा आहे. मला या जगात डोळे उघडून जगायचे आहे. देव, ठीक आहे, मी तुला दृष्टी देईन, पण एक अट आहे. दृष्टीहीन व्यक्ती. अट? कोणती अट? मी कोणतीही अट मान्य करायला तयार आहे. देव, तुला दृष्टी मिळाल्यावर तू काय पाहतोस आणि काय करतोस हे मला सांगावे लागेल. तुला जे दिसेल त्याचा उपयोग तू कसा करतोस हे मला बघायचे आहे. दृष्टीहीन व्यक्ती. मान्य आहे देव, मी वचन देतो की मी नेहमी सत्य आणि न्यायाच्या बाजूने राहीन. देव त्याला दृष्टी देतो. दृष्टीहीन व्यक्ती. आनंदाने. देवा, धन्यवाद, धन्यवाद. मी आता बघू शकतो. हे जग किती सुंदर आहे. प्रत्येक गोष्ट किती स्पष्ट आणि तेजस्वी आहे. काही दिवसानंतर. देव, आता सांग, तू काय पाहिलेस? तुझ्या डोळ्यांनी तुला काय अनुभव दिला? दृष्टीहीन व्यक्ती. मी पाहिले की जगात खूप दुःख आहे, अन्याय आहे. लोक एकमेकांना फसवत आहेत, मारामारी करत आहेत. गरीब लोक अजून गरीब होत आहेत आणि श्रीमंत अधिक श्रीमंत. देव, आणि तू काय केलेस? तू त्या परिस्थितीत काय बदल घडवलास? दृष्टीहीन व्यक्ती. मी असहाय झालो. मला परत दृष्टी नको आहे. हे जग बघण्यापेक्षा मी अंधच बरा होतो. निदान तेव्हा मला हे दुःख दिसत तरी नव्हतं. धन्यवाद.